आम्ही दोघे मस्त चालत होतो आणि अचानक मध्येच सत्यमला काय झालं काय माहिती. तर नमस्कार मित्रांनो, जे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर एक्झॅक्टली तेच आमच्यासोबत झालं. आम्ही गेलो होतो फिरायला आणि तिथे नेमकी सत्यम विसरला त्याचा मोबाईल. तर आम्ही इतके घाबरून गेलो की काय करायचं काय नाही. तर सुरुवातीपासून सांगते. तर आज होतं सुट्टीचा दिवस. तर आम्ही उठलो, आवरलं सगळं आणि मग निघालो बाहेर. तो मला म्हटला की चला आज तुला मी मस्त सरप्राईज देतो. तर त्याचा सरप्राईज ॲज युजल असतो की जाता जाता मला कळणारच आहे की कुठे जायचं आहे, कारण त्याच्या मनामध्ये राहते आणि तो तिथे पोहोचूपर्यंत मला सांगून देतो की आपण कुठे चाललो आहे असं. तर मग आम्ही निघालो बाहेर, घराच्या बाहेर. घर वगैरे लॉक केलं, फोन पण घेतले, कारण फोन तर म्हणजे माझ्या तर कंटिन्यू हातात असतो, त्यामुळे माझ्या लक्षात असतो माझा फोन कुठे. पण सत्यमला काय माहिती काय झालं, तो त्याच्याकडेच होता फोन, पण मग फोनचं म्हणजे त्याने पॉकेटमध्ये फोन ठेवला आणि नंतर मग लोकेशनसाठी त्याने फोन पुढे लावून दिला स्टँडला. आणि तो स्टँडला फोन तसाच होता, कारण तो लोकेशन कंटिन्यू आम्ही म्हणजे ॲज पर दॅट लोकेशन आम्ही जात होतो. काही वेळ माझ्याकडे होता फोन, म्हणजे मी माझ्या फोनमधून ट्रॅक करत होते सगळं काही. पण मग मला थोडंसं कन्फ्युजन होतं तर डायरेक्शनचं, जो की माझा मायनस म्हणजे पॉईंट म्हणू शकतो की मला नाही कळत. तर रस्ता ॲक्च्युली हा ओळखीचा असू शकतो खूप लोकांचा. तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की हा कुठला रस्ता आहे. तर मी त्यांना रिप्लाय जरूर देईल की नेमकी आम्ही कुठे चाललो आहे. तसं तुम्हालाही कळालं असेल की हा रस्ता कुठला आहे. तर मग इथे आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत गेलो. गाडी आमची स्लोच होती, कारण आम्ही हळू जातो, निवांत, थोडं लवकर निघतो. आपण असं शांततेत जातो. हे थोडे व्हिडिओ थोडे फास्ट फॉरवर्ड केलेले असतात, म्हणून असं वाटतं की खूप फास्ट वगैरे जातो आहे की काय. तसं काही नाही, आम्ही खूप स्लो वगैरे चालतो रस्त्याने. आणि मग आम्ही निघालो. तर इथे मग हा रस्ता माझ्या ओळखीचा यासाठी, कारण मी काही दिवस इथे खूप दिवस म्हणजे अपडाऊन करत होते. माझं ऑफिस ह्याच रस्त्याला होतं, त्यामुळे मला डेलीचं सकाळ संध्याकाळ माझी ह्या रस्त्याची खूप भेट व्हायची. आणि इथे खूप प्रचंड ट्रॅफिक असते आणि म्हणजे अक्षरशः कंटाळा यायला लागतो ना की बस. तर फायनली आम्ही या लोकेशनला पोहोचलो, जिथे की ॲज युजल ट्रॅफिक होती. तर मग आम्हाला काही राहावलं नाही, म्हटलं बघू तरी नक्की कुठे ट्रॅफिक लागलं आहे. मग आम्ही पुढे गेलो. पुढे जाऊन बघितलं की एवढा मोठा ट्रक तिथे अडकला होता, त्यामुळे ट्रॅफिक लागली होती. मला आता जाऊ द्या, काय बोलणार कोणाला. आपण आलो तर कुठे देवाच्या ठिकाणी आलो आहे, मग तोंडातून वाईट शब्द काढायचे नाही. मग आम्ही आलो लोकेशनला, तिथे गाडी पार्क केली व्यवस्थित. इथे ॲज युजल बघू शकता, जिथे लहान मुलांसाठी तर पहिलेच सगळं असतं, कारण हे फिरण्याचे ठिकाण म्हणजे आपण लहान मुलांशिवाय तर म्हणजे ते इनकम्प्लीट आहे. तर म्हणून त्यांच्या आनंदासाठी सगळ्यात आधी त्या लोकांनी सगळी व्यवस्था केलेली आहे, जी खरंच खूप छान वाटलं मला बघून. त्यानंतर इथून होता साईड व्ह्यू मंदिराचा, आणि जो की खूप सुंदर दिसत होता. म्हणजे मी पहिल्यांदाच आले आणि हे जे मंदिर आहे ते आहे स्वामीनारायण मंदिर, आणि जे की खरंच खूप सुंदर होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. त्याचं टेक्स्चर पूर्ण टोटल खूप सुंदर होतं. त्याचं म्हणजे क्षेत्रफळ खूप मोठं होतं, म्हणजे बरंच मोठी जागा होती. आणि त्या जागेमध्ये त्यांनी इतकं छान सर्व व्यवस्थितपणे, म्हणजे जे त्यांना म्हणजे ज्या गोष्टी दाखवायच्या होत्या त्या त्यांनी खूप छानपणे दाखवलं. इथे बगीचेसुद्धा होते, बसायला जागा होती, रस्ते पण छान होते, छोटे छोटे स्टॉल्स पण होते. पण तेवढ्यात आम्हाला कळालं की सत्यमने मोबाईल विसरला गाडीलाच, त्या स्टँडलाच. आणि तो घाबरला. पण मग मी ठाम होते की आपण तिथून निघून काहीतरी 2-3 मिनटंच झाले म्हटल्यानंतर फोन तिथेच असेल. मी साईडने जाऊन तिथून बघितले की गाडी जिथे लावलेली होती तिथून बघत होते की बघू आपल्याला दिसते का. मला दिसला तो, आणि मग माझ्या जीवात जीव आला की अरे हा फोन आहे. आणि मग सत्यम पण तिथून आला, फोन घेऊन आला. बरं वाटलं. आणि इथून पुढे नक्कीच आम्ही लक्षात ठेवू, कारण माझ्या लक्षात असतं, पण मग तो आज कसं काय विसरला फोन माहीत नाही. तर चला येऊया आपल्या लोकेशनवरती. तर खरं सांगते, मी इतकी सुंदर जागा एवढ्या दिवसांमध्ये पहिल्यांदाच बघितली. आणि त्यामध्ये जे सत्यम नेहमी करत असतो ते प्रत्येक मंदिरात जाऊन मेडिटेशन, त्याने खूप एन्जॉय केलं. त्याला खूप छान वाटलं, शांत वाटलं. आम्ही दोघंही शांततेने मस्तपैकी बसलो होतो, मेडिटेशन केलं. आणि हा जो फ्रंट व्ह्यू होता, तर फ्रंट व्ह्यूला म्हणजे असं झालं की मध्ये कॅमेरे अलाऊ नव्हते, त्यामुळे मग आम्ही पॉकेटमध्ये फोन ठेवून दिले. आणि मग आम्ही म्हटलं की बरोबर तिथे दर्शन करायला आलो आहे तर फक्त दर्शनच करू,
बाकी व्हिडिओज वगैरे जे आहे आपण जे बाहेरून जेवढे व्हिडिओज घेता येईल तेवढे आपण नक्की टाकू, पण मग पूर्ण व्ह्यू नाही टाकायचा असं. तर मग इथे इतकी गर्दी होती, इतकी प्रचंड गर्दी होती. आणि मध्ये पण मी तुम्हाला सांगते लिटरली की इतकं मन प्रसन्न झालं. म्हणजे तिथे अक्षरशः सगळे देव, त्यानंतर मग संत, सगळ्यांच्या खूप छान मूर्त्या होत्या. त्यानंतर मग श्रीकृष्णांची मूर्ती, त्यानंतर महादेवाची मूर्ती, पार्वतीची मूर्ती, आपले सीताराम, असं म्हणजे नाव दिलेलं होतं त्यांनी, श्रीरामचंद्र, त्यानंतर सीता, असे खूप छान. त्यानंतर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, त्यानंतर संत एकनाथ, विठ्ठल रखुमाई आणि स्वामीनारायणचं जे म्हणजे मेन जे होतं ते पण. त्यानंतर श्रीकृष्णाची इतकी सुंदर मूर्ती होती तिथे की बस, म्हणजे मला वाटतं ती सोन्याचीच मूर्ती आहे. पण मग जसं की सांगितलं होतं त्या लोकांनी की व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही, तर आम्ही व्हिडिओमध्ये काही घेतलं नाही. आम्ही फक्त तिथे दर्शन घेतलं, मन प्रसन्न केलं. मग आम्ही खाली आलो, इथे बसलो. तुम्ही बघू शकता इतका व्ह्यू चेंज होत होता त्या लोकेशनचा. दर 10 मिनटाला व्ह्यू चेंज होत होता आणि इतकं सुंदर वाटत होतं. तर आता आली होती ह्या लोकेशनला बाय बाय करायची वेळ. खरं तर सांगू, जसं जसं अंधार पडत होता तसं तसं आम्हाला असं वाटतं की तिथे जास्त थांबावं. तर हा शेवटचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. हा होता फ्रंट व्ह्यू, जो की आम्ही तुम्हाला आधी पण दाखवला नाही, तर आत्ता बघू शकता. आणि तिथे खरंच मस्ट व्हिजिट प्लेस आहे, खूप छान आहे. खूप म्हणजे मन इतकं प्रसन्न होतं की बस. लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूप छान ठिकाण आहे. इथे तुम्ही जाऊ शकता विथ फॅमिली, सर्वांना घेऊन एन्जॉय करू शकता, देवदर्शन करू शकता. आणि म्हणजे जे पुण्यात राहतात त्यांच्यासाठी तर बेस्टच आहे. वन डे म्हणजे जवळजवळ 3-4 तासामध्ये तर कंप्लीट तुमचं व्हिजिट वगैरे होऊन तुम्ही तिथे निवांत तुमच्या म्हणजे मुलांना पण खेळवू शकता. तर इथे आम्ही मुलांचं पण बघितलं की अरे खूप छान. ते आम्हाला ॲक्च्युली आम्ही हे बोलत होतो की लहानपणी या गोष्टी आपल्याला किती हव्याशा वाटायच्या, पण तेव्हा आपल्या म्हणजे आईवडिलांकडे एवढे म्हणजे त्यांची एवढं हे नव्हतं की ते आपल्याला त्या गोष्टी देऊ शकतात. पण आज आपण ते कॅपेबल झालो आहे, पण आपण त्या गोष्टी आता करू शकत नाही. ते आपण कदाचित आपल्या फ्युचरमध्ये आपल्या मुलांसाठी आपण त्या गोष्टी आणून देऊ शकतो. तर आमचं डिस्कशन तेच चालू होतं आणि खूप त्याबद्दल खूप बोलत असतो. तर होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि असंच माझ्या व्हिडिओवर प्रेम देत जा आणि बघत राहा माझे डेली व्लॉग्स. अशा प्रकारे मी माझा व्लॉग संपते. बाय बाय.